काकू लढू नका करता मी मला माय माहिती. हो बाई त्याचं बरोबर आहे. मतानं आहे तू आणि त्याच्या मतानं साऱ्याच्या मतानं आहे. आता मास्तर गेला म्हटलं. साहेब लोकायला घेऊन आले. त्याची सगळी टीम आली आहे म्हटलं. आणि अशी लढू नको. काय आहे काय नाही ती विचारून तुले बरोबर सांगजो. बरोबर सांगाले. लक्षात ठेव. बाई लढू लढजा नका. बरोबर सांग जा. नाही तर मग बरोबर सांगितलं नाही म्हणजे मग प्रश्न पडा. काय आहे कसं झालं कसं नाही सगळं सांगायचं बरोबर. आता येते ते साहेब लोक पोलीस लोक सारे. हो जसं जसं झालं तसं हकीकत सांगतो मी. सगळी हकीकत सांगतो त्याला कसं कसं झालं म्हणून सगळं सांगतो मी हकीकत. या साहेब या हे पोलीस लोक आलेले आहे आले. शांत राहा तुम्ही. साहेब तुमची काही सोय करू का? चहा पाणी आणू काय? नाही आम्हाला चहा पाणी वगैरे काही नको. आम्हाला पहिले इन्व्हेस्टिगेशन करू द्या. काय झालं काय नाही. कुठे आहे त्या बाई? कुठे आहे त्या बाईला आवाज द्या. नाही इथंच आहे ना बसल्या. विचारत येईल काय आहे विचारायचं. ताई रडू नका पहिले. मी जे प्रश्न विचारतो त्याचे बरोबर उत्तर द्या तुम्ही. सांगतो ना विचारा पहिले तुमचं रडणं बंद करा. त्याच्याशी आम्ही प्रश्न नाही विचारू शकत. रडू नको ना. त्याला सांग ना. त्याला तू सांगशील तेव्हाच माहिती होईल ना कसं काय झालं म्हणून. विचारायला लागते तुम्हाला. कारण कहून आता आम्हाला तुम्ही फोनवर सांगितलं ते काही एवढं लक्षात नाही आलं. आता तुम्ही तर काय सांगताय काय नाही त्याच्यावर आम्ही शोध काढू ना. तुम्ही बरोबर सांगा तेव्हाच आम्हाला समजा ना. ती बरोबर सांगा. प्रश्नाचे उत्तर विचारते त्याचं उत्तर बरोबर द्या तुम्ही. तेव्हाच त्याला बरोबर शोध लागो. हो सांगतो कसं झालं काय झालं. असं सांगा काय झालं तर. मी सकाळी उठली पहिले प्रचारासाठी म्हटलं सगळे कामं केले मी बरोबर निघाली. मग या शांत काकूचा प्रचार आहे ह्या उभ्या आहे तर मी याच्यासोबत आली. तर सकाळी आली आणि माईकानी काही आपलं लक्ष नव्हतं. माई पोत कुठं पडली काय पडली. मी रस्त्यानं याच्यासोबत प्रचाराला गेली. तिथून आमचा प्रचार गेला साहेब. तर तिथं माईवाली पोत पडली. माईच पोत पडली तिथं. तर मग मला काही लक्षात नाही. अर्धा एक घंटा झाल्यावर मला लक्षात आलं का आपली पोत पडली. आणि हे दोन दादा आहे मास्तर गण. हे दादा यायले का नाही ते पोत दिसली. तर हे पोत दिसली तर यायनं काय केलं दिसली तर मग यायले वाटलं का तिची बाई आहे उभी तर तिचीच पडलेली पोत. मग आणि यायने विचारले पोत तुमची वेळ कमने पडली. तर त्या बाईनं म्हटलं का माईच होय म्हणे माईच होय असं करून तिनं घेऊन घेतली. आणि मग हे दादा आले तिकडे. मग प्रचारात तिथं माई पोत हरपली होती. तर मग तिथं आमची गडबड सुरूच होती दादा. तर मग तिथं मग यायला ती समजलं का माईच पोत पडली म्हणून. मग हे काय म्हणते आम्हाला रस्त्यानं म्हणते एक पोत सापडली होती म्हणते. पण म्हणते आम्हाला वाटलं म्हणते त्या बाईची आम्ही तिला देऊन दिली म्हणते. यायनं तिला देऊन दिली पण ते पोत माईच होय साहेब. ते पोत माईच होय. पण तिनं खोटी बोलून तिनं घेऊन घेतली. असं मग कुठं व्हायला बाई. ते दादा म्हणते आम्ही तर म्हणते त्या पहिली दिल्ली म्हणते पोत म्हणते. म्या म्हटलं त्या बाईची न म्हटलं माईचं म्हटलं पोत म्हटलं. तर मग म्हणते थांब म्हणते चाल म्हणते मग काही टेन्शन घेऊ नका म्हणते. आम्ही त्या बाईपाशी दिल्ली म्हणते पोत म्हणते तुम्ही चला म्हणते त्या बाईच्या घरी. मग हे दोघं जण मला त्या बाईच्या घरापाशी घेऊन गेले. तिला आवाज दिला ती मग ते घरच्या बाहेर आली साहेब. आणि ते का म्हणते म्हणते महिने वैकत म्हणते तुम्हाला कधी म्हणते तुम्ही दिसले म्हणते कधी पोत दिली म्हणते मला. अशी यायले म्हणे हे दादा म्हणे कशी खोटी बोलून राहिली बाई म्हणे. आम्ही तर तुला दिली म्हणे पोत म्हणे. आणि तू कशी खोटी बोलून राहिली म्हणे. ह्या बाईची म्हणे ते पोत दे म्हणे ह्या बाईची पोत. तर नाही म्हणे मी घेतलीच नाही. मी देऊ कशी म्हणजे साहेब या दोन माणसं आली ती खोटी पाडून राहिली. तुम्हाला सापडली होती का पोत. हे बाई सांगून राहिली तशी खरंच सापडली का तुम्हाला पोत. हो साहेब आम्ही रस्त्यानं चाललो होतो. प्रचारासाठी चाललो होतो. तिथून प्रचारातले सगळेजण हे गेले होते. आणि आम्हाला दिसलं तिथं पोत झळकली साहेब मला. मग म्या म्हटलं काय होय. मग पाहिलं म्या म्हटलं खरी होय का खोटी होय म्हणून म्या पाहिली. मग ह्या काय म्हणते सोन्याचीच होय म्हणते पोत म्हणते. मग आपण म्हटलं हे कोणाची होय म्हटलं पोत. ज्याची होय त्याला देऊन देऊ म्हटलं. सर आमचं काही दाबाची इच्छाच नव्हती. आम्हाला दिसली आम्ही म्हटलं ज्याची होय त्याला देऊन द्या. पण मग काही आम्ही त्या बैला असं विचारलं बाई म्हटलं हे पोत होय म्हटलं. हे पोत म्हटलं आम्हाला सापडली म्हटलं. ते का म्हणते आम्हाला लगेच माहीत होय म्हणते पोत म्हणते. दादा म्हणते देऊन द्या म्हणते. तिनं घेऊन घेतली. आम्हाला वाटलं बा तिचीच होय खरं. तिले पोत दिसल्यावर तिनं असं म्हटलं. मग आम्ही तिले पोत देऊन दिली साहेब. मग आम्ही गेलो समोर. मग यायचा कल्ला झाला ना. यायची पोत हरपली साहेब. जर तिची पोत हरपली तिनं कल्लाने फाडला असता काय. जसा यायला माहिती नसताना यायनं तिकडे कल्ला फाडला ना. यायचीच पोत असं ना हरपली तर ते काय म्हणे. मग आम्ही यायला घेऊन गेलो. तुमची पोत हरपली ना म्हटलं चला म्हटलं आम्हाला तिकडे सापडली म्हटलं. तर मग ते काय म्हणते तुम्ही आम्हाला तिनं खोटं पाडलं. आम्ही तिच्या हाती साहेब पोत देऊन ते काय म्हणते का मी तुम्हाला ओळखतही नाही. तुम्ही कधी दिल्ली काय दिल्ली आमच्यावर इल्जाम घ्यायला लागली साहेब ते. आणि तुम्ही कधी दिल्ली काय मापाशी दिल्लीच नाही साहेब. आम्ही दोघं जण असून तिने दोघांना आम्हाला खोटं पाडलं. सर म्हणजे तुम्ही दोघं जण साक्षीदार आहे मग याच्या. ह्या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहे तुम्ही. मग तुमची दोघांची साक्षी लिहून घेतो आम्ही. हो मॅडम आम्ही साक्षीदार आहे दोघं जण. तुम्ही साक्षी द्यायला तयार आहे ना. साक्षी द्यायला तयार आहे ना तुम्ही. हो साहेब साक्षी द्यायला तयार आहे ना आम्ही. कारण की आम्ही दिल्ली तिच्यापाशी. असं म्हणजे आता हे साक्षीदार आहे साहेब. मग आपल्याला काय करायला लागणार आहे. चला आता तिच्या घरी जाऊ आणि तिची विचारपूस करू. त्याच्याशिवाय आता काही माहिती नाही पडणार आहे. तिथे काय झालं काय नाही तिला विचारू पहिले. आणि तिची काय आहे पाहू. आणि ते मंजूर नाही करू राहिली आहे ना. तुम्ही तुमच्या दोघांना खोटं पडून राहिली. त्याचं घर कुठं आहे त्या बाईचं. चला बरं त्याच्या घरी. बरं साहेब चला तिच्या घरी. चला बाई तुम्ही लढू नका. चला तुम्ही. हो येतो साहेब चला. चल लवकर साहेब दोघं साक्षीदार असून ती बाई खोटी बोलून राहिली म्हणते. हो आता चला विचारपूस करू. काय कबूल करते का नाही करत. बाईची पोत देते का नाही देत. मग तो काय आहे तर साहेब माय मागं मी दाखवतो तुम्हाला तिचं घर. हो येतो ना. चला तुम्ही. आता तरी कबूल केली पाहिजे पोत द्यायची. हो एवढे साहेब लोक दिसल्यावर कबूल तर करणारच आहे. नाही तर घेते तिच्या इकडून पुरी पैसे घेते. ते द्यास लागणार आहे. हा तिला द्यास लागणार आहे. हे आहे घर पा हे होय. आणि तुम्हाला पोत कुठे सापडली होती. हे स्थान कोणतं आहे. साहेब इथंच सापडली होती. इथंच पडली होती. हो साहेब इथंच पडली होती. आमच्या दोघांना इथंच सापडली ही पोत. यायची वाली जी रॅली आहे ती इथून गेली होती.
असं असं अरे माझ्या डोक्यात एक प्रश्न आला, अधिक प्रश्न विचारायचा राहिला ना, महत्त्वाचे प्रश्न विचारायचे राहिले ना. आता ह्या बाईसोबत बोलायच्या अगोदर बैले प्रश्न विचारायचा राहिला, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्याशिवाय पोत यायची का कोणाची तिची वय माहीत पडलं पाहिजे ना आपल्याला. डिंडिकेट झालं पाहिजे ना. थांबा बाई, इकडे या बरं, तुम्ही समोर या. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? बोला साहेब, काय प्रश्न विचारायचा आहे साहेब? विचारा. मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची पोत जी होती त्याच्यात पोतीत मणी होते का चेनची होती पोत? मण्याचीच होती, पण जरासं त्याच्यात काळे मणी होते आणि आपले हे सोन्याची मणी होते. तुम्हाला माहित असेल ना किती मण्याची पोत आहे म्हणून तुमची सोन्याची? 50 मण्याची आहे साहेब, आणि असं एक डोरला मोठं वालो. ठीक आहे. म्हणजे हे करून आम्हाला विचारपूस करावं लागते. जर सापडली तर तिची वेळ का तुमची हे माहीत झाली पाहिजे ना. आता तिले विचारायला लागेल ना मग आम्हाला. जर तिच्या घरात तिच्या याच्यात जर सापडली तर मग आम्हाला ओळखू शकतो ना आम्ही का नाही बाई हिची वेळ का तुमची वेळ म्हणून. आम्हाला प्रश्न विचारणं महत्त्वाचे असते. हो साहेब, बरोबर आहे तुमचं. तुम्ही विचारा ना प्रश्न काय विचारायचे आहेत. झालं आता बरोबर आमचं, बरोबर झालं आमचं. झाले आता प्रश्न विचारणं. तुम्ही आता अल्लग होऊन जा. आता आम्ही बोलावते येईल. हो, घरी आहे का कोणी? घरी आहे का कोणी? या घराच्या बाहेर जराशे. नाही साहेब याची सुनीला आवाज द्या. की बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काही माहित नाही याच्यातलं. हा, तुम्ही जरा अल्लग तुमच्या सुनीला आवाज द्या. की तुम्ही भिवू नका. बाई तुम्हाला माहिती होते, पहिले तुमच्या सुनीला आवाज द्या तुम्ही पहिले. काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काहीच नाही. बस तुम्ही चुप राहा, फक्त काम त्याला करू द्या. मग तुम्हाला माहीतच होते, आता सगळं माहित होते तुम्हाला काय झालं काय नाही. देवा, पोलीस लोक आली, कंप्लेंट केली का माहिती देवा. कसं करू आता? आता कसं करू? मी तर पोत डब्यात ठेवली आहे. आता कसं करू? ह्याच आहे त्या याचं करू राहिले म्हणून. हो साहेब, ह्याच याच्याच पाशी दिली आम्ही पोत. बाई हे दोघं जण आहे. ह्या दोघांना इथं पोत सापडली होती, तुमच्यापाशी दिली म्हणते. तुम्ही याच्यापाशी पोत घेतली होती काय? तेव्हा काय सांगू आता, काय सांगू? नाहीच म्हणतो आपण, मी नाहीच म्हणतो. नाही तर मग एवढ्या लोकांच्या समोर तोंडावर पडून माझ्या गावात भाऊ येईल. नाही साहेब, मामाची किची नाही दिली. मी आता काहीच नाही केलं. मला दिली नाही. माणसं माझ्या घरापाशी आज आले नाही, काहीच नाही. मी यायची किती दिवसाची यायच्यासोबत बोलणं नाही, चाललं नाही साहेब. आणि मामाची पोत दिली म्हणून राहिले हे मला. मग आणि म्हणे असे साहेब मी घेतली, आम्हाला दिल्लीच नाही. आम्हाला माणसाने मला लोक मला हार बांधून राहिले. हे दोघं माणसं खोटे बोलून राहिले काय? त्याला इथंच पोत सापडली म्हणजे तुमच्यापाशी दिल्ली म्हणते. त्या दोघांना खोटं समजा का? मी तुम्हालाच खोटं समजा काय? माहिती साहेब माझ्यावर हाड लावून राहिले काहून काय माहित. मी काय बिघडवलं ते यायचं, काय बिघडवलं तर मी घेतली साहेब यायची पोत नाही घेतली. काही नाही काहीच नाही साहेब. मी कायच्यात काही नाही मायावर आणून पडून राहिले. झाला हे लोक म्हणते माझी पोत दिल्ली म्हणते, मी घेतली नाही तरी. खरं सांगा, 2 माणसं ते साक्षी देऊन राहिले. सांगून ठेवतो. आणि त्यानं जर तुमच्यावर रिपोर्ट लावला तर तुम्हाला अंदर झाला का बाई? म्हणून राहिलो. सरळ सांगा. सरळ सांगाले. घरात कोणी आहे का तुमच्या? नाही, घरात कोणीच नाही. आम्ही दोघी सासू नव्हतो, बाहेर आलो. तुम्ही दोघं जण यायच्या घरातली झडती घ्या म्हटलं. पूर्ण घरात झडती घ्या. तुम्ही या बाईची झडती घ्या, याची सासूची झडती घ्या. तुझ्या पाया पडतो. मला आम्ही काहीच नाही घेतलं. आमच्या घराची झडती घ्यायला नको लागू. आमची इज्जत कमी होती बाई. हो बाई, किती खोट्या बोलून राहिल्या, लढून पडून खऱ्या होऊन राहिल्या तुम्ही. काही वाटते तुम्हाला देऊन देण्यासारख्या ना पोत? एखाद्या बहिणी म्हटलं असतं घेऊन घ्या साहेब. पोत पहिलेच देऊन दिली असती, पण तुम्ही एवढे साहेब लोक येऊन सुद्धा तुम्ही खोटे बोलून राहिल्या. किती तुमचं नवल आहे ना. एखादी बहीण असतं घरात एवढं झडती घेतो हे देतो म्हटल्यावर तुम्हाला देऊन नाही राहिल्या म्हणजे तुम्ही किती पक्की आहे ना. आम्हाला दोघा तुम्ही खोटे काढून राहिले आणि झडती अधिक म्हणतात काय लागतो नशा करतो म्हणजे का आम्ही खोटं आहे काय? या दोघी सासूनीची झडती घ्या आणि घरात दोघं जण पूर्ण घरात शोधून घ्या. सगळं आणि हाय कुठे सापडते काय पोत. सर पाहतो आम्ही. चला तुम्ही व्हा सोमा. आम्ही दोघं होतो अंदर. त्यातल्या कपाटाची चाबी कुठे आहे? आम्ही काहीच नाही केलं साहेब, काहीच नाही केलं. ती खाली आहे साहेब, गादी खाली आहे. अरे देवा, मी आता कपाटात नाही ठेवली. पण डब्यात सापडून काय त्याच्यात माय पोत. आता काही माय करू नये, माय भांडा पडवते. तू आतमध्ये जा आणि पूर्ण झडती घ्या. डब्बे गिब्बे सगळं उसक वासक करा. त्याच्यात काही सापडलं का पहा. येस सर. तुम्ही यायची झडती घ्या. साहेब घेतो. साहेब यायच्या अंगावर काहीच नाही सापडून राहिलं. ठीक आहे. काय दिवस आले झडती गिरती. काय झालं? काय केलं सुनबाई त्या? काय केलं? आता काही करू नये. जा लागून का अंदर आता करू नाही राहिलं. सरक्याने धुवून दिली असती तर पुरली असती तेव्हा. मग काय माहित आता डब्यात सापडली तर बस मला तर अंदरच जा लागते. साहेब यायच्यापाशी काही नाही. यायच्या अंगावर काही नाही आहे. जशी पोत सांगितली तशी यायच्या अंगावर पोत नाही आहे साहेब. ठीक आहे. उद्या अंदरच्या झडतीत माहीतच पडते काय आहे काय नाही. तर काय बाई एवढी झडती गिरती होऊ नका देऊ. कौशल्याबाई सांगा तुमच्या सुनीला समजून. देऊन दे म्हणा. बिनफालतूची डाग लावशील म्हणा सारा घराले म्हणा. मी घेतलीच नव्हती. ती जबर बाई आहे बापा. माना लागून इले एवढं आता झडती सुरू आहे. दिसली तर एखाद्या बैले वाटलं असतं का नाही बा सापडते बा देऊन दिलीच एखाद्या बाईनं. लयच दिसून राहिली हे तर. थांबवा हे पोलीस आले. काय करू शकतो आता? त्याचं काम तर ते करणार आहे. ते सगळे ते दोघं जण सांगून राहिले तुमची सून घेतली म्हणून. तुमची सून मान्यच नाही करू राहिली. आम्ही काय बोलणार आहे?
त्याचं काम तर त्याला करूच द्या लागणार आहे. काय केलं बिचारे त्यान काय नाही खरी खरी बोल खोटी नको बोलू साहेब हे पोत सापडली आणि ह्या बहीण सांगितली नाही याची हरपली तशीच आहे साहेब ही पोत आणि 50च मनी आहे बरोबर. हो साहेब हेच माय पोत साहेब हेच माय पोत. रे देवा आता तर माझी लबडी सापडली. आता कसं करू आता तर काय करू नाही देवा. आता मला नेते जेला. आता नाही मारते मला. आता दंड्यानं मारन. आता काय करू मी कसं करू. हे काय बसून बाई तू अशी कोण खोटी बोलली देऊन द्या लागली त्याची काय घेतली कोणाची पोत आम्हाला काही माहित नाही अशी कामं करून राहिली तू कधीपासून करून राहिली अशी कामं काय चुकलो हो, मला माफ करू मावर कोणता हे नको करू. नाही तर माय कशी जिंदगी माय सारा गावात ना बेकार होईल. प्लीज मला माफ कर. अरे बिचारे एवढे उचापत्या करायला लागले असते. उचापत्या करायला मला सरकारनं पोत देऊन दिली असते. स्वतःचे नाव बेकार केलं. काय त्या दादाला मागते तेव्हा देऊन द्यायला लागत होती. तू हे नाव आता किती खराब होईल सगळ्या गावात म्हटलं बोंब होत असते म्हटलं. एखाद्या बहिणी सरकारने देऊन दिली असती. तू मान्य नाही झाली. तुला लालच आलती ना. काय चुकलं मला माफ कर. आता शेवटची माफी मागतो. तुला माफी मागतो. मला माफ करून टाक. माझं लय चुकलं. विरोधात तुम्हाला तक्रार करायची असेल तर तक्रार करा. आम्ही यायला घेऊन जातो लवकर. साहेब हिच्या विरोधात आम्हाला तक्रार काही करायची नाही आहे. फक्त आम्हाला आमची पोत पाहिजे होती. काही तक्रार करू नका. ते गरीब घरची बाई आहे. तिला काही तुम्ही त्रास देऊ नका. जाऊ द्या. फक्त आम्हाला आमची पोत पाहिजे होती. ती भेटली. काही नाही जाऊ द्या. तुमच्याविषयी सुपुत्र केली ताई. बाई साहेब मला माफ करा. त्याला माफी मागतो. त्या बाईची माफी माग. त्या बाईची उपकार मान. नाही तर एखाद्यानं अंदर टाकलं असतं तुले. त्या बाईनं तुझ्याली म्हटलं किंमत केली म्हणून. नाही तर अंदर टाकलं असतं. आम्हाला काय त्या बाईनं ती कंप्लेंट केली असती आम्ही अंदर तुला चांगलं ठोकला असं धरून. अशा कामं करत नव्हतं जो. आणि या वेळेस केली तर केली. खोटी बोलली तर बोलली. असे धंदे करायचे नाही म्हटलं सांगून ठेवतो. हे बेच्या पुढं कधीच करणार नाही. अशी खोटी कधीच बोलणार नाही. साहेब माय चुकलं मला पश्चाताप होऊन राहिला. ठीक आहे आम्ही जातो मग. धन्यवाद साहेब. तुमच्या आमचं काम लवकर झालं. नाही तर बस आमच्या मागे टेन्शन आलं राजीव.